नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. मुंबईच्या विक्रोळीत 3 भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरून वाद, कुटुंबावर धारदार शस्त्रानं वार, दोघांचा मृत्यू. पुण्यातील येरवडा जेल बाहेर फटाके फोडून कैद्यांचं उदात्तीकरण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पोलिसांकडून अटक. अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईतील 2640 घरांसाठी आज सोडत, एका घरासाठी 28 जणांमध्ये चुरस. अमेरिकेनं इराणवर हल्ले थांबवता सोने चांदीच्या दरात मोठी उसळी. सोनं प्रति तोळा 1.5 लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10,000 वाढले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी हालचाली वाढल्या. सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत. पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार. अधिवेशनानंतर काही दिवसांनी विशेष अधिवेशनाची शक्यता. शिंदेचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर. 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानं बाजी पलटणार का, याकडे लक्ष. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पहिली बातमी. एकनाथ शिंदेचा फोटो पोस्ट करत राऊतांचं ट्विट. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे असं राऊत म्हणतायत. त्यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर निशाणा. काय म्हणतात संजय राऊत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे, त्यांचा खेळ कायदेशीर मार्गाने आटोपतोय, याबाबत आम्हाला शंका नाहीये असं राऊत म्हणतायत. विक्रोळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विक्रोळीत कौटुंबिक वादाचं मारामारीत रूपांतर झालंय. 3 भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरून वाद झालाय. कुटुंबावर धारदार शस्त्रानं वार करून दोघांचा मृत्यू झालाय. वादातून पिता पुत्राची हत्या तिथं करण्यात आली आहे. 2 जण जखमी झालेत. 2 संशयित आरोपी ताब्यात आहेत, तर परिसरात एकच खळबळ उडाली. विक्रोळी पश्चिमेकडील राहुल नगर परिसरात कौटुंबिक वादातून वडील आणि मुलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. घरात मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून 3 भावांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी कुटुंबातील सदस्यांवर लाथाबुक्क्यांसह धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 40 वर्षीय सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झालाय. तर सुनील विश्वकर्मा यांची पत्नी आणि धाकटा मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एअर इंडियाच्या विमानाला हवेत टर्ब्युलन्स धक्का बसलाय. धक्क्यामुळे विमान अचानक खाली कोसळलंय. एअर इंडियाचं विमान 300 फूट खाली आलंय. विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलंय. काही प्रवासी विमान कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला 4 ऑगस्टला अचानक तीव्र हवेच्या धक्क्यांचा सामना करावा लागलाय. या धक्क्यांमुळे विमान काही क्षणांसाठी अचानक खाली आलं. मात्र वैमानिकांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलंय. या घटनेत काही प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईतील 2640 घरांसाठी आज म्हाडाची सोडत आहे. एका घरासाठी 28 जणांमध्ये चुरस आहे. सोडतीचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून आज म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी संगणकीय सोडत निघणार आहे. दुपारी 12 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीसाठी 75,127 अर्ज प्राप्त झालेत. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 856, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 841 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्यात. सोडतीचं थेट प्रक्षेपण म्हाडाचं युट्यूब चॅनल @म्हाडा ऑफिशियल आणि फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीचा निकाल तात्काळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पुढची बातमी भंडाऱ्यातून. भंडारा जिल्ह्यात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालाय. धान उत्पादक शेतकरी संकटात सापडल्यात. युरियासाठी शेतकऱ्यांचा कृषी केंद्रांवर फेऱ्या मारल्या जात आहेत. युरिया सोबतच इतर खते खरेदी करण्याची सक्ती ही कुठेतरी केली जाते. कृषी केंद्र चालकांची मनमानी तिथं पाहायला मिळते. भंडारा जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यात. रोवणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खत मात्रेसाठी शेतकरी कृषी केंद्रांवर फेऱ्या मारतात. मात्र अनेक ठिकाणी युरिया उपलब्ध नसल्याचं सांगून शेतकऱ्यांना परत पाठवलं जात असल्याची तक्रार आहे.
काही कृषी केंद्रांवर युरियासोबत इतर खतं खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचाही आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. मी 22 एकर शेती करतो. माझ्या रोवणाहून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. परंतु 10-15 एकराला माझा खात मारून झालेला आहे. परंतु मला रासायनिक खताची खूप गरज असल्यामुळे आज मी रासायनिक खत विक्रेत्याला, दुकानदारांना खूप मागणी करत आहे की मला 2-4 बॅग युरिया पाहिजे. परंतु त्यांचं असं म्हणणं झालं की जोपर्यंत आमच्याकडून तुम्ही मिश्र खत घेणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला युरिया देणार नाही. त्याच्यामुळे आज माझ्या रोवणाहून 15 ते 20 दिवस झाले. परंतु आज मला खताची खूप गरज असल्यामुळे तर आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्या तालुक्यामध्ये युरिया साधारण 733.05 मेट्रिक टन, त्यानंतर SSP जो खत आहे तो 586.80, संयुक्त जे खत आहे त्याच्यामध्ये 1414 मेट्रिक टन आणि MOP 16.2 मेट्रिक टन असा साठा उपलब्ध आहे आणि पुरेशा प्रमाणात हा साठा आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. परंतु काही कृषी सेवा केंद्रधारक जर शेतकरी बांधवांना युरिया, DAP बरोबर इतर काही खते किंवा कीटकनाशके घेण्यास सक्ती करत असतात. आता बातमी आहे पुढची, पावसाची, त्याच्या निसर्ग सौंदर्याची. मावळात निसर्ग सोहळ्याचा अद्भुत अनुभव पाहायला मिळतोय. पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा सजल्यात, हिरवागार शालू पांघरून पर्वतरांगा सजल्यात. आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी तिथे जमतीये. मावळात निसर्ग सोहळ्याचा अद्भुत अनुभव पाहायला मिळालाय. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवागार शालू पांघरून सजल्यात, तर पाऊस आणि धुक्याचा लपंडाव संपूर्ण परिसराला स्वर्गीय रूप देतोय. या दाट धुक्यात मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प अक्षरशः नजरेआड झाला असून वाहन चालक आणि पर्यटक दोघांनाही हा निसर्गरम्य नजारा अक्षरशः मंत्रमुक्त करून टाकतोय. खंडाळा लोणावळ्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये कोसळणारे शुभ्र धबधबे, ढगांच्या मिठीत हरवलेले डोंगर, हिरवाईनं नटलेले कडे आणि रिमझिम सरींनी भरलेलं वातावरण, जणू सह्याद्रीनंच निसर्गाचा उत्सव साजरा केलाय. या अवर्णनीय सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी तिथे होतीये. LSच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या नजरेतून टिपलेली मिसिंग लिंक आणि खंडाळा घाटाची ही विहंगम दृश्य म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची अविस्मरणीय पर्वणीच म्हणावी लागेल. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही विशेष महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय हवामान विभागाकडून पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांची दिलगिरी. वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पाटीलांची दिलगिरी. सोशल मीडियावर टीमवर खापर. परभणीत मूलभूत समस्यांच्या कोंडीत सापडले नागरिक, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विशेष सभा आयोजित, केवळ स्वीकृत सदस्यांच्या निवडी. परभणीच्या सेलूत कथित बेकायदेशीर सिमेंट रस्ता तात्काळ पाडण्यात यावा, यासाठी नागरिकांचं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर धडक आंदोलन. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विभागीय प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. भंडाराच्या नागझिरा अभयारण्यात अस्वलाचा हल्ला, कर्तव्यावर असलेल्या वनपालाचा जागीच मृत्यू. वनपालाच्या कुटुंबियांना तातडीनं मदत देण्याची स्थानिकांकडून मागणी. जळगावमध्ये भरधाव ट्रेलरची पिकअपला मागून धडक, तरुणाचा जागीच चिरडून मृत्यू. नशिराबाद टोल नाक्याजवळील घटना. लातूरच्या बाबळगाव बनावट खत प्रकरणी विक्रेत्यासह पुरवठादारावर गुन्हा, प्रकरणात शिवसेनेची शेतकऱ्यांना साथ, कृषी विभागाची कारवाई. पुण्याच्या हवेलीत अज्ञात हल्लेखोरांकडून मर्सिडीज कारच्या चालकावर गोळीबार, हल्ल्यानंतर आरोपीनं सोन्याचे दागिने लुटले. गोळीबारात संतोष गावडे गंभीर जखमी. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. जळगावच्या चिरसोली येथील चांबरदरी पाझर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू. दुर्दैवी घटनेमुळे कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात हळहळ व्यक्त. सांगलीच्या हरिपुरात 2 गटातील हाणामारीत 10 जण जखमी. दोन्ही गटातील 23 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.